नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर बघा, मी आज ना देवारा डीप क्लिनिंग करणार आहे। डीप क्लिनिंग ह्याच्यासाठी कारण इथे ना हवा भरपूर येते, त्यामुळे आजूबाजूला कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे। तर त्याच्याबरोबर सिमेंट आणि धूळ ही सतत घरात येत राहते आणि देवारा आपण रोज रोज नाही देवारा पुसू शकत, कारण ऑफिसला जायचं असतं, डेली रुटीन असतं। त्या गडबडीमध्ये देवारा रोज पुसून पूजा करायला नाही जमत, पण आठवड्यातून एकदा तरी देवारा हा मी व्यवस्थित पुसते। कारण ह्याचं असं की देवाऱ्यावरती ना धूळ जमा होते आणि तीच धूळ देवांच्या फोटोंवरती, स्वामींच्या फोटोंवरती जमा झाली ना, ते मला स्वतःला चांगलं नाही वाटत। प्लस देवारा हे घरातील सर्वात पवित्र स्थान आहे, त्यामुळे तो नेहमी स्वच्छ, नीटनेटका आणि प्रसन्नच असला पाहिजे। स्वच्छ देवारा हा देवाप्रती आदर, श्रद्धा आणि भक्ती ह्याचं एक प्रतीक मानलं जातं, त्यामुळे देवारा हा नेहमी स्वच्छच ठेवावा। जरी धूळ साठली ना देवाऱ्यावरती, तरीसुद्धा ती व्यवस्थित क्लीन केली पाहिजे। तर मी हा देवारा तुम्हाला जवळून दाखवते। मागच्या व्हिडिओमध्ये मी देवारा कुठून घेतला ते दाखवलं होतं आणि हे मी क्लिनिंग करते ना, हे पाण्यानेच क्लिनिंग करते आहे। त्याच्यामध्ये मी जे मॅजिक लिक्विड बनवलं होतं ते मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, जे मी ऑलमोस्ट बऱ्याच गोष्टींसाठी वापरते। ते मॅजिक लिक्विड मल्टीपर्पज यूज आहे। ते पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि नॉर्मल म्हणजे एक चमचाभर पाणी घेऊन एका मगमध्ये ते मिक्स केलं आणि त्याच्याने देवारा क्लीन केला ना, तरीसुद्धा एकदम चकचकीत होतो आणि धूळ पूर्ण निघून जाते। प्लस त्या लिक्विडला ना एक वेगळा सुगंध आहे, त्यामुळे जी आपण वस्तू क्लीन करतो ना त्याच्यावरची धूळ तर निघून जातेच, प्लस त्याला एक चांगला ॲरोमा पण येतो। तर इथे बघा, मी जिथे जिथे हात फिरवते आहे ना, ती बाजू पूर्ण उजळून निघते आणि वरती देवाऱ्याला माझ्या कलश नाही आहे, पण हा मोर एवढा भरीव आहे। प्लस देवाऱ्याच्या वरच्या कडा ह्या व्यवस्थित मला पाटावर उभं राहिल्याशिवाय क्लीन करता येत नाही, तर त्यासुद्धा मी व्यवस्थित क्लीन करून घेते। आणि कसं आहे, वरती पट्टी आहे ज्याच्यामध्ये अडॅप्टरसुद्धा आहे आणि त्याच्याने खाली स्ट्रीप लाईट लावली आहे मंदिराला। म्हणजे जिथे आम्ही देवारा घेतला ना तिथूनच आम्हाला स्ट्रीप लाईट लावून दिली होती, त्यामुळे देवारा आणल्यानंतर वेगळा बल्ब लावण्याची किंवा लाईट लावण्याची गरज भासली नाही। आणि जे शॉप मी दाखवलं ना तिथे हे सगळं लावून मिळतं। अदरवाईज तुम्ही कोणत्याही शॉपमध्ये जा जिथे सागाच्या वस्तू बनवतात, सागाचे देवारे बनवतात, ते सुद्धा असे करून देतील देवारे तुम्हाला तयार, म्हणजे वेगवेगळ्या डिझाईनचे। प्लस तुम्हाला खाली ड्रॉवर हवं असतील तर ते सुद्धा तुम्हाला मॉडिफाय करून देतील। तर तुम्हाला हवे तसे देवारे मिळतील। फक्त एवढंच की त्यांना सांगायचं की एक स्ट्रीप लाईट आतून लावायची, जेणेकरून व्यवस्थित म्हणजे छान उजेडही पडतो आणि देवारा पण खूप उठून दिसतो। तर इथे बघा, मी तुम्हाला दाखवते, आता मी क्लीन केलं आहे तर किती उजळून निघालेलं आहे। आणि प्लस ह्या ज्या घंटा आहेत ना, ह्या क्लीन कराव्या नाही लागत, ह्यासुद्धा पाण्याने पुसल्या ना तरीसुद्धा त्या व्यवस्थित स्वच्छ निघतात आणि त्याचा कलरही उडत नाही, म्हणजे त्याला वेगळं पितांबरीने घासण्याची गरजच पडत नाही। तर आता ह्या पायऱ्या आहेत, ह्या मी क्लीन करते। पायऱ्यांच्या वरच्या बाजूला पॉलिश लावलं आहे आणि खालच्या बाजूला तसंच आहे, तरीसुद्धा मी त्याच्यावरती पाण्याचा फडका फिरवते। पाण्याचा हात फिरवला तरीसुद्धा काही त्याला फरक पडत नाही। जवळजवळ 1 वर्ष झालं मी हा देवारा असाच क्लीन करते आणि ह्याचा सतत पाण्याशी कॉन्टॅक्ट येतो आहे। तरीसुद्धा हे लाकूड जे आहे ते सागवान आहे, म्हणजे प्युअर लाकूड आहे, जे पाण्याने फुगत नाही। तर असं लाकूड जे आहे ते देवारा पाण्याने जरी पुसलं तरीसुद्धा ते लाकूड फुगत नाही। तर हा देवारा मी अशा प्रकारे क्लीन करते। प्लस जिथे घंटेचा भाग आहे ना तिथेसुद्धा मी व्यवस्थित क्लीन करता येतं। नाहीतर कसं वेगळ्या जाळीची डिझाईन असेल ना, आजकाल जे इंटेरियरसोबत जे बनवून मिळतं ना त्याच्यामध्ये एवढी काळी धूळ साचते ना की ते ब्रशने क्लीन करावं लागतं, पण हे मला इझी आहे क्लीन करायला, त्यामुळे मी ही चॉईस घेतली आणि दिसायलाही छान दिसतं। तर इथे बघा, पायऱ्या मी आता लावलेत आणि हा माझा मुलगा, ह्यालासुद्धा व्हिडिओमध्ये यायचं होतं, पण त्याला एक अट घातली होती, जर तू काम केलंस तरच तुला व्हिडिओमध्ये आणणार, म्हणून त्याला देवारा जे मी खाली बसून ते देव पुसत होते, देव धुतले, तर
ते त्याला अरेंज करायला सांगत होते आणि कापड अंथरल्याशिवाय अरेंज करता येणार नव्हते, म्हणून त्याला म्हटलं की नुसतं वरती ठेव, कारण त्याला एवढं जमणार नाही. तर मी देवाची अरेंजमेंट कशी करते, देवारा कसा क्लीन करते, देवा कशी मांडणी करते, ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आणि असं जरुरी नाही आहे की देवारा मोठाच असला पाहिजे. तुमच्याकडे जो कोणताही देवारा असेल ना, छोटा असो मोठा असो, काही हरकत नाही. कारण स्वच्छ देवारा, निर्मळ मन हीच देवपूजेची खरी तयारी आहे. त्याचबरोबर श्रद्धा, सात्विकता आणि नियमित पूजा यांनाच देवाऱ्यामध्ये सर्वाधिक महत्त्व आहे. त्यामुळे तुमच्या घरात कितीही छोटा देवारा असू दे, साधा एक देवाचा फोटो असला ना, पण तुमचं मन हे निर्मळ हवं. आणि असं नाही की तुम्ही देवपूजा करताय आणि पटापट आटपलं. तुमचं तन मन देवपूजेमध्ये लागलं पाहिजे, तरच त्याला अर्थ आहे. कारण आपण दिवसभर एवढी कामं करतो आणि त्यातले काही मिनिटं आपण देवासाठी काढतो ना, ते फक्त देवाचीच असली पाहिजेत. तर इथे बघा, सर्वात आधी मी स्वामी समर्थांचा फोटो आहे. हे बघा, असं नाही की तुम्ही स्वामी समर्थांची पूजा ही मूर्तीला अभिषेक करूनच केली पाहिजे. कसं आहे, स्वामी समर्थांची जर आपल्याला सेवा करायची आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ती मनापासून केली पाहिजे. मग ते तुमच्या घरात स्वामींचा फोटो असो किंवा नसो, तरीसुद्धा तुम्ही फक्त नामस्मरण करून तुमचं मन त्यांच्यापर्यंत पोचवू शकता. आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही मन एकाग्र करून स्वामींना हाक मारता. आता माझी इच्छा होती की नवीन घरामध्ये मला स्वामींचा फोटो हवा होता. शक्य असता तर मी मोठाही फोटो घ्यायची इच्छा होती, पण म्हटलं मोठा छोटा काय फरक पडतो, आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे, छोटा फोटोही चालेल. त्यामुळे मी छोटीशी फ्रेम निवडली. मोठी फ्रेम घ्यायची इच्छा होती, पण मला नाही मिळाली, म्हणून काही मन नाराज नाही झालं. त्यामुळे स्वामींची छोटी फ्रेम मला मिळाली, ती मी घेतली. तर सुरुवातीला ना, अष्टगंध आणि हिना अत्तर जे स्वामींना सर्वाधिक प्रिय आहे, आणि हिना अत्तरचा सुगंध ना स्वामींना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे मला शक्य आहे तसं मी तळ हातावरती हिना अत्तर घेते आणि ते आधी स्वामींना हाताने लावते. स्वामींच्या कपाळावर, हाताला, म्हणजे दोन्ही बाहूंना, पायांना मी आधी हिना अत्तर लावते. कारण असं मला स्वतःला असं इमॅजिन करते की स्वामी समर्थ माझ्यासमोर आहेत आणि मी त्यांना हिना अत्तर लावते आणि अक्षरशः तसंच फिलिंग येतं आहे. आणि ही जी फ्रेम मला मिळाली आहे ना, ही एकमेव अशी फ्रेम होती जी मी जिथे पाहिली होती, तिथे स्वामी प्रत्यक्ष म्हणजे बोलताना, हसताना दिसतात. कधी स्वामी रागवतात, कधी हसतात. आणि अशी त्यांची पूजा केली ना, म्हणजे मला जेवढी शक्य आहे ना, तेवढी मी पूजा करते. म्हणजे त्यांचं नामस्मरण करते. कारण येता जाता माझ्या मनात स्वामींचंच नाम असतं. कारण मला कुठे बसून असं नामस्मरण करायला वेळच मिळत नाही, दिवस एवढा भरलेला असतो. त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं मी स्वामींचं नामस्मरण करते. आणि दर रविवारी किंवा कधी सुट्टीच्या दिवशी तर देवपूजा करताना स्वामींची अशी सेवा करते. तर माझ्याकडे 2 स्वामींचे फोटो का, हा पण तुम्हाला एक प्रश्न पडला असेल. तर माझे जुने व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल, माझे जुने सबस्क्रायबर असाल, तर तुम्हाला एक लक्षात आलं असेल, माझा जुना देवारा छोटा होता, म्हणजे जुन्या घरातला. तिथे जेव्हा माझ्या आयुष्यात जेव्हा स्वामी आले, तेव्हा माझी इच्छा म्हणून मी स्वामींचा एक छोटा फोटो आणला. अक्कलकोटवरून हा फोटो आणला आहे. माझ्या एका कलिगने मला दिला. त्याला आवर्जून आणायला सांगितला, कारण तो अक्कलकोटला जाणार होता. तर म्हटलं स्वामींचा फोटो माझ्यासाठी घेऊन ये. आणि त्यानिमित्ताने का होईना स्वामी माझ्याकडे आले. आणि तिथपासून जी माझी जर्नी सुरू झाली ना स्वामींची, स्वामींचे विचार, स्वामी भक्ती, म्हणजे असं वाटत होतं की जणू स्वामी स्वतः सांगत होते की तू हे कर, ते कर. आणि ना स्वामी, खरं सांगू का, स्वामी स्वतः आपल्याला करवतात, ह्या गोष्टी करून घेतात. कारण एवढी वर्ष मी स्वामी समर्थांचं नाव ऐकत होते, पण मला असं कधी मनापासून कोणती गोष्ट जाणवली नव्हती. पण का कोणास ठाऊक, मला जेव्हा जाणवली तेव्हा प्रत्यक्षात असं चालू झालं माझ्या आयुष्यामध्ये की प्रत्येक गोष्ट आहे ना, ती आपोआप घडायला लागली. जसं की स्वामी माझ्या घरात येणं, प्लस स्वामींसाठी म्हटलं स्वामी हे महाराज आहेत, तर त्यांना महाराजांसारखंच ठेवूया. तर माझ्या छोट्याशा देवारात ना मी हे आसन त्यांच्यासाठी आणलं होतं. आणि हे माझ्याकडे तो पहिला फोटो होता. असं म्हणतात की देवाचे 2 फोटो ठेवू नये घरामध्ये, पण माझ्या त्या घरामध्ये स्वामींचा तो पहिला फोटो होता. आणि तो मी कसा म्हणजे वेगळा ठेवू, म्हणून मी ह्या देवाऱ्यातही तो फोटो मुख्य स्थानी, म्हणजे
पहिल्या स्थानी मांडते आणि स्वामी समर्थांचा फोटो आहे तो मध्यभागी. आता श्री गणेशाचा सुद्धा माझ्याकडे मूर्ती आहे, फोटो नाही आहे. आणि जेव्हा लक्ष्मीपूजन घरामध्ये होतं तेव्हा माझ्याकडे लक्ष्मी देवीचा फोटो होता. त्याच्यामध्ये श्री गणेश आहे, परंतु गणपतीची वेगळी मूर्तीसुद्धा आहे. ती देवाऱ्यामध्ये ना नेहमी मध्यभागी ठेवायची. मध्यभागी याच्यासाठी कारण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात किंवा देवपूजेची सुरुवात आपण गणेशाच्या पूजनाने करतो. जर गणपती देवाला मध्यभागी ठेवलं, श्री गणेशाला मध्यभागी ठेवलं, तर असा अर्थ होतो की त्याची आपण प्रथम पूजा करतो, नंतर सर्व देवांची. आणि स्वामी महाराज हे देवांचेही देव आहेत, त्यामुळे त्यांचा फोटो अग्रस्थानी आहेच. पण गणपतीची मूर्ती जर तुमच्याकडे स्वामी समर्थांचा फोटो नाही आहे, परंतु गणपतीची मूर्ती जर असेल तर ती देवाऱ्यामध्ये मध्यभागी ठेवायची. कारण आपल्या कुलदेवतांपर्यंत आपले विचार पोचवण्याचं काम हे गणपती देवता करते असं म्हणतात. त्यामुळे सर्वात आधी गणेशाचं पूजन आणि मग सर्व देवतांचं पूजन हे प्रत्येक ठिकाणी असू दे. स्वामी समर्थांच्या आरतीमध्ये सुद्धा गणपतीची पूजा ही प्रथम मानली जाते. त्यांचं अस्तित्व असणं प्रत्येक पूजेमध्ये हे अग्रस्थानी आहे. त्यामुळे श्री गणेशाची मूर्ती ही सर्वात मध्यभागी ठेवावी. कारण ती एक विघ्नहर्ता, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या ज्या काही उलाढाली चालत असतात त्या निर्विघ्नपणे पार पडू दे, हा एकमेव उद्देश असतो. आणि तशी श्रद्धा आहे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये. तर देवांच्या म्हणजे गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला ना आपल्या कुलदेवतांचा फोटो असावा किंवा मूर्ती असावी. तर आमचे कुलदेवता आहेत कोल्हापूरचे ज्योतिबा. तर ज्योतिबांचा फोटो आहे आणि प्लस खंडोबाची सुद्धा मूर्ती आहे. आम्ही पालीला गेलो होतो तेव्हा खंडोबांची मूर्तीसुद्धा आणली आहे. तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल की 2-2 कुलदेवतांच्या मूर्त्या कशा काय? तर माझ्या सासरकडचे कुलदैवत आहे कोल्हापूरचे ज्योतिबा आणि माझ्या माहेरचे कुलदैवत आहे पालीचे खंडोबा. तर तशा दोन्ही मूर्ती माझ्याकडे आहेत आणि ते गणपती बाप्पाच्या उजव्या बाजूला ठेवल्यात. आणि त्याचबरोबर उजव्या बाजूला साईनाथांची सुद्धा मूर्ती आहे. आणि गणपती बाप्पाच्या डाव्या बाजूला अन्नपूर्णा देवी, महालक्ष्मी देवी यांचीसुद्धा मूर्ती मी ठेवली आहे. माझ्याकडे महालक्ष्मीचा टाक आहे, प्लस ज्योतिबाचा टाक आहे आणि महालक्ष्मी आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे. सोबत ही एक रेअर फोटो आहे जो विठ्ठल आणि रुक्मिणीचा आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीचा रेअर फोटो मिळतो, सगळ्यांना नाही मिळत हा फोटो. तर मला भेटला, माझ्या मम्मीकडे होता, तर तिने मला दिला आहे. त्यामुळे विठ्ठल आणि रुक्मिणीची पूजा केल्याने अशी श्रद्धा आहे की नवऱ्या बायकोचं नातं आहे ते चांगलं राहतं. त्यामुळे दोघांचं एकत्रित पूजन करणं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि बालकृष्णाच्याच बाजूला मी ते ठेवते. प्लस बाजूलाच लक्ष्मी मातेची मूर्ती आहे. आता माझ्याकडे अन्नपूर्णा आहे आणि बालकृष्ण आहे, ते मला लग्नात माझ्या आईवडिलांनी दिलं होतं. तर त्यांची स्थापना मी अशी करते, एका वाटीमध्ये तांदूळ भरून घेते वाटीभर, त्यात हळद कुंकू वाहून मी अन्नपूर्णा मातेची मूर्ती जेव्हा जेव्हा पूजा करते तेव्हा स्थापन करते. आणि ते तांदूळ मी प्रत्येक वेळेस चेंज करते. आणि मग हे चेंज केलेले तांदूळ मी कुठेही टाकत नाही, तर ते मी जेवणामध्ये वापरते. तर हा एक मंगल कलश आहे. असं म्हणतात की घरामध्ये नारळ असावा, कलश असावा, प्लस त्या नारळाचं पाणी हे नेहमी आणि रोज बदलावं, रोज स्वच्छ धुवावं आणि बदलावं. कारण कोरडा नारळ हा कधीच देवाऱ्यात ठेवायचा नसतो. आणि मंगल कलश असल्यामुळे त्याच्यावर स्वस्तिकचं चिन्ह काढायचं, नारळ ठेवायचं. कधी कधी काय होतं, नारळ सुकतो, त्यामुळे आपण लाल कपड्यामध्ये सुद्धा बांधून ठेवू शकतो, म्हणजे त्याचा ओलावा जपून राहतो. आणि जर का त्याला कोंब येणार असतील तर ते सुद्धा येतात. तर अशा प्रकारे मी आता देवांची मांडणी केलेली आहे. तर आता आहे दिवा लावते, दीपपूजन करते आणि मी देवपूजा करून घेते. आता देवाऱ्यामध्ये ना माझ्याकडे हा एक कासव आहे. कासव संयमाचं प्रतीक आहे. प्लस कासव देवाऱ्यामध्ये असणं हे बऱ्याच गोष्टी असतात ज्याची आपली श्रद्धा आहे. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये असं मानलं जातं की जसं कासव आपलं अंग आतमध्ये घेतो, म्हणजे कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये कासव आपले सगळे हातपाय आत घेतो, तसंच आपल्या वृत्तीमध्ये म्हणजे आचारांमध्ये सुद्धा तो गुणधर्म असावा.
जिथे गरज आहे तिथे आपल्या अवयवांवरती आपला संयम असावा अशी एक श्रद्धा आहे. म्हणून कासव कोणत्याही मंदिरामध्ये मोस्टली कासव आहे की आपण देवाऱ्यामध्ये जाताना स्वतःचे जे अहंकार म्हणा, कोणत्याही गोष्टी म्हणा, ते आपल्यामध्येच ठेवायच्या. आपला इगो म्हणा तो देवापुढे नाही ठेवायचा. हे एक श्रद्धा आपण अशी मानली जाते. त्यामुळे देवाऱ्यामध्ये आम्ही कासव ठेवते आणि त्याच्यात पाणी ठेवते. तर आता मी दीप आहे त्याचं पूजन करते. दिव्याची वात जास्त मोठी नाही ठेवायची, कारण जर मोठी वात ठेवली ना तर पूर्ण म्हणजे दिवा काळपट होतो आणि प्लस ती वातसुद्धा एकदम काळपट होऊन ना आजूबाजूलासुद्धा त्याचा कार्बन तयार होतो. त्यामुळे एकदम मंद दिवा आहे तो तेवत ठेवायचा आणि तोच दिवा जास्त काळ ठेवतो. आणि अगरबत्ती लावताना ना कधी पण समसंख्येमध्ये नाही लावायची, म्हणजे 2, 4, 6 अशा नाही लावायची. तर तुम्ही अगरबत्ती 1 कांडी लावू शकता, 3 किंवा 5 ह्या प्रमाणामध्ये कांडी लावू शकता. आता माझ्याकडे जो असतो तो 2 महिन्याचा स्टॉक असतो. मला टोटल देवाऱ्यामध्ये 1 अगरबत्ती लागते, प्लस किचनमध्ये 1, दारावरती म्हणजे दाराच्या समोर 1 आणि तुळशी वृंदावनाच्या इथे 1, अशा 4 अगरबत्त्या मला टोटल लागतात. पण मी देवाऱ्यामध्ये 1च अगरबत्ती लावते. तर जशी देवपूजा होते, सकाळ असो संध्याकाळ असो, ही आपली अन्नपूर्णा आहे, तिचीसुद्धा पूजा आपण करायची. कारण माझी आई ही पूजा करायची, त्यामुळे मलासुद्धा तसेच संस्कार पडले आहेत. आणि त्यामुळे मी देवपूजा करताना अन्नपूर्णा देवीची म्हणजे आपली जी शेगडी आहे ज्याच्यावर आपलं रोजचं अन्न शिजतं त्याचीसुद्धा पूजा करते. म्हणजे हळद कुंकू आणि फुलं वाहते. तर आता देवाची पूजा तर झाली. आता माझ्याकडे असे काही डेकोरेशनचं साहित्य आहे जे मी आणलं होतं, खास देवाऱ्यासाठीच आणलं होतं. एक वेगळं आहे जे मला दादरच्या मार्केटमध्ये खूप छान मिळालं आणि हे मी ऑनलाईन ऑर्डर केलं आहे. तर माझी अशी इच्छा होती की देवाऱ्यामध्ये डेकोरेशन काहीच नाही आहे मागे, तर काहीतरी करावं. परंतु ओम आहे, ऑप्शन होते भरपूर जे बॅकड्रॉप विकत आणून लावू शकत होते, पण मला काही एवढं मनासारखं नाही वाटलं. फक्त माझी एवढीच इच्छा होती की देवाऱ्यामध्ये कमळ असावं आणि कामधेनूचं एक चिन्ह असावं कुठेतरी. तर मला शोधता शोधता ऑनलाईन हे सापडलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर मला कमेंट सांगा, मी तुम्हाला त्याची लिंक देते, तुम्ही तिथून हे परचेस करा. तर हे डेकोरेशन ना खूप छान दिसतं आणि आपण स्टिकी प्लग आहेत ना ते लावायचे, त्याच्यावरती हे लावलं ना तरीसुद्धा खूप सुंदर दिसतं. व्हिडिओ पाहणारे बरेच दादा आहेत, ताई आहेत, त्यांना पण स्वामी समर्थांची सेवा करण्याची इच्छा आहे. आणि खरं सांगू, जर का वेळ नसेल ना तर तुम्ही एकच करा, मनापासून स्वामींना शरण जा, फक्त त्यांचं नामस्मरण करा. तुमची जी काही चिंता आहे ना ती स्वामींवर सोडा. स्वामींना बोला की स्वामी, माझ्या सगळ्या चिंता आहेत ना त्या तू सांभाळ. आणि तुम्ही फक्त त्यांचं नामस्मरण कर, कारण स्वामी स्वतः म्हणतात, निशंक हो मना, निर्भय हो मना. जोपर्यंत आपण मनाला आपल्या निशंक करत नाही ना तोपर्यंत आपण स्वामींपर्यंत पोचू शकत नाही. तर आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.